पुढची ब्रेकिंग बातमी. मुंढवामधील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरण समोर आलेलं होतं आणि मुठे समितीचा आज अहवाल सादर केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ही सरकारची जमीन घेतली होती. कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार असल्याचं उघड झाल्याच्या नंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि तिचा अहवाल आज येणार आहे. हा अहवाल सादर केल्याच्या नंतर नेमकं यामध्ये कोण दोषी आहे हे देखील समोर येऊ शकतं. दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात. अपेक्षा तर या सरकारकडनं काहीच नाहीये, पण हिवाळी अधिवेशन आता आम्ही सुरुवात होतोय आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पण देखील विरोधी पक्ष या नात्याने हा प्रश्न आम्ही काही जरी झालं तरी देखील याची चौकशी व्हायला पाहिजे. काय चौकशी अहवाल झालं, कशा प्रकारे होत आहेत, त्यात कोण दोषी आहेत, काय सत्यता आहे हे बाहेर यायला पाहिजे. पुणे शहरातले आणि विशेषतः जिल्ह्यातले आणि इतर सर्व राज्यातल्या ज्या शासकीय जमिनाच्या श्वेतपत्रिका काढली पाहिजे या मताची आम्ही आहोत. हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नावरती आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.